नमस्कार. मध्यभागी उभी केलेली मेणबत्ती म्हणजे सूर्यप्रकाश. बाजूने गोलाकार आखलेला हा मार्ग म्हणजे पृथ्वीची परिभ्रमण कक्षा आणि चेंडू म्हणजे पृथ्वी अशी आपण रचना या प्रयोगामध्ये केलेली आहे. याच्या माध्यमातून आज आपण पृथ्वीचे परिवलन, पृथ्वीवरील दिन व रात्र आणि पृथ्वीची परिभ्रमण कक्षा समजून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करूया. अवकाशामध्ये सूर्याचा प्रकाश प्रत्येक वस्तूवरती पडतो. सूर्यप्रकाश सरळ रेषेत जात असल्यामुळे सूर्याचा प्रकाश ज्या वस्तूवर पडतो तो भाग आपल्याला प्रकाशमान दिसतो, तर ज्या भागावरती सूर्यप्रकाश पडत नाही तो भाग अंधारामध्ये असल्याचं आपल्याला दिसतं. मुलांनो, ही आहे आपली पृथ्वी अशी आपण कल्पना करूया. सूर्याचा प्रकाश या गोलाकार पृथ्वीवर पडलेला असल्यामुळं बरोबर जो भाग सूर्यप्रकाशामध्ये आहे तिथे दिन आहे असं म्हणतात, तर जो भाग अंधारामध्ये आहे त्याला रात्री सुरू आहे असं म्हणतात. म्हणजेच अर्ध्या भागावरती दिन, अर्ध्या भागामध्ये रात्र आहे. पृथ्वी स्थिर नसून ती स्वतःभोवती फिरते. ह्यासाठी तिला 24 तासांचा कालावधी लागतो. आपण हे समजून घेण्यासाठी ही जी पृथ्वी आहे, हा जो चेंडू आहे पृथ्वी मानलेला आहे आपण, त्याच्यावरती एक वस्तू चिकटवलेली आहे. हे ठिकाण आहे असं आपण समजूया. आता पहा, पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्यावेळी पृथ्वीवरील हे ठिकाण सूर्यासमोरून पुढे पुढे जाते. त्याच वेळेला पृथ्वी तिच्या परिभ्रमण कक्षेतून थोडं अंतर पुढेही येते. पहा मुलांनो, पुन्हा ते ठिकाण सूर्यासमोर आले. पूर्ण एक फेरी पूर्ण करण्यासाठी 24 तास लागले आणि ह्या 24 तासामध्ये हे ठिकाण सूर्यासमोरून पुन्हा सूर्याच्या विरुद्ध दिशेला गेले आणि पुन्हा सूर्यासमोर आले. याला 24 तासांचा कालावधी लागला आणि याच कालावधीमध्ये 12 तास हे ठिकाण सूर्यासमोर होते, तर 12 तास हे ठिकाण अंधारामध्ये होते. म्हणजेच दिन व रात्र पृथ्वीवरती घडून आले. ही क्रिया पृथ्वीच्या परिवलनामुळेच घडून आलेली आहे. पहा मुलांनो, हे ठिकाण जेव्हा सूर्यासमोर येईल तेव्हा तिथे सूर्योदय, मध्यान्ह आणि सूर्यास्त ह्या क्रिया पृथ्वीवरती घडताना आपल्याला दिसून येतात. हे असे पूर्ण 24 तास सुरू असते. ह्या पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याला पृथ्वीचे परिवलन असे म्हणतात आणि त्याला 24 तास लागतात. मुलांनो, सूर्याचा प्रकाश पृथ्वीच्या ज्या भागावरती पडलेला आहे तिथे आता दिन आहे, तर ज्या भागामध्ये अंधार आहे तिथे आता रात्र आहे. पृथ्वी स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करताना 24 तास लागतात. अशा पद्धतीनं पृथ्वी स्वतःभोवती परिवलन करत असतानाच सूर्याभोवती या मार्गावरून पुढे पुढे सरकते. हा मार्ग म्हणजेच पृथ्वीचे परिभ्रमण मार्ग, परिभ्रमण कक्षा असं म्हटलं जातं. पहा मुलांनो, सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर ज्या भागावर पडलेला आहे तिथे दिवस आहे. ज्या भागावरती सूर्यप्रकाश पोहोचत नाही तो भाग अंधारामध्ये आहे, म्हणजेच रात्र. प्रत्येक ठिकाण पृथ्वीवरून अंधारात आणि उजेडात अशा पद्धतीनं फिरतं. पहा, पुन्हा एकदा आपण पृथ्वीचे परिवलन पाहूयात. याच पद्धतीनं परिवलन होत असताना पृथ्वी तिच्या परिभ्रमण कक्षेतून पुढे पुढे सरकते. सूर्योदय, मध्यान्ह, सूर्यास्त, मध्यरात्र अशा प्रकारे हे प्रकाशाचे सर्व खेळ पृथ्वीवरती केवळ आणि केवळ पृथ्वी गोल असल्यामुळेच घडून आलेले आहेत. पृथ्वी या मार्गावरून पुढे पुढे जाते. ही परिभ्रमण कक्षा आहे, तर स्वतःभोवतीची तिची एक फेरी म्हणजेच पृथ्वीचे परिवलन आहे.